प्रत्येक वर्षी पौष महिन्यात शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो। शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्यांचीच पुनरावृत्ती शाकंभरी नवरात्र उत्सवात होते। देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ वर्षापासून भारतात चालत आलेली आहे। देवीचे रूप निर्गुण असले तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे। कुलदेवी, ग्रामदेवी, शक्तिपीठ आदी रूपांमध्ये देवीच्या विविध सगुण रूपांची उपासना केली जाते। हिंदू संस्कृतीमध्ये जितके महत्त्व देवाला आहे तितकेच महत्त्व देवीला सुद्धा आहे, हे विशेषत्वाने सांगावेसे वाटते। भारतात अन्य संप्रदायाप्रमाणेच शाक्त संप्रदायही कार्यरत आहे। पंचायतन पूजेमध्ये शिव, विष्णू, गणपती आणि सूर्य यांसमवेत देवीच्या पूजनाचेही विशेष महत्त्व आहे। उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळेच प्रतिवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो। पौष शुक्ल अष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र साजरा केला जातो। यंदा हा उत्सव 28 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान साजरा केला जाणार आहे। भारताच्या विविध प्रांतांसोबत महाराष्ट्रातही शाकंभरी देवीची पूजा केली जाते। शाकंभरी पौर्णिमा पौष पौर्णिमेला असते। महाराष्ट्रातील काही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची व इतर समाज बांधवांचीही ही कुलदेवता आहे। शाकंभरी देवीला बनशंकरी असे आणखी एक नाव आहे। तिचे मुख्य स्थान विजापूरजवळ बदामी येथे आहे। शारदीय नवरात्रीप्रमाणेच शाकंभरी नवरात्रीमध्येही आदिशक्तीची पूजा केली जाते। प्रत्येक चांद्र महिन्याच्या पौर्णिमेला काहीतरी विशेष महत्त्व आहे। यंदा 3 जानेवारीला शाकंभरी पौर्णिमा आहे। नमस्कार, माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आणि तुम्ही मराठी आहात तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, त्याच्यासाठी तुम्ही जर लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं आम्हाला मोटिवेशन मिळेल। धन्यवाद। शाकंभरी देवीच्या उत्पत्तीची कथा। देवी भागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार एकदा खूप मोठा दुष्काळ पडला। लोक अन्न पाण्याविना उपाशी राहिले। त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला। देवीला या करुणा आली। तिने आपल्या अंगातून असंख्य शाकभाज्या उत्पन्न केल्या, त्या भुकेलेल्यांना खाऊ घातल्या। त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले। त्यामुळे या देवीला शाकंभरी हे नाव मिळाले। एका धार्मिक कथेनुसार हरिद्वार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने 1000 वर्ष केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली। त्यामुळे या देवीला शाकंभरी देवी या नावाने प्रसिद्धी मिळाली।
महाभारताच्या वनपर्वात आणि पद्यपुराणात त्याबाबतचे संदर्भ आढळतात. दुसऱ्या धार्मिक कथेनुसार शाकंभरी देवीची पौराणिक कथा. फार पूर्वीच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वेद मागून घेतले. त्यामुळे ब्राह्मणांना वेदांची विस्मृती झाली. होम हवन आदी सर्व बंद पडले. त्यामुळे पावसाचा अभाव झाला. पृथ्वी शुष्क झाली. तेव्हा ब्राह्मणांनी व देवांनी भगवती देवीची उपासना आरंभली. निराकार राहून भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तिची स्तोत्र स्तुती जपजाप्य यांनी उपासना केली. तेव्हा भगवती जगदंबा त्यांना प्रसन्न झाली. तिने सर्वांसाठी शाकभाज्या फळे निर्माण केली. तिच्या कृपेने पुन्हा पाऊस पडू लागला. परत सुबत्ता निर्माण झाली. भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव केला. म्हणून तिचे नाव शाकंभरी असे पडले. शाकंभरी ही 18 पगड जातीची म्हणजे सर्वांचीच देवी आहे. ही देवी कुवारी आहे. ह्या नवरात्रीतील एक विशेष धार्मिक कथा आहे. या कालावधीत जास्तीत जास्त दुर्गा सप्तपदी पाठाचे वाचन करा.